अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। जलस्रोताच्या अयोग्य नियोजनाने मत्स्य, हळद, शिंगाडा उत्पादक आले डबघाईस। भोई समाजाच्या परंपरागत व्यवसायावर गदा। पूर्वीचे भांडक आजचे भद्रावती शहराला 2000 जुना इतिहास लाभला आहे। 360 मंदिरे, जलस्रोताचे 360 तलाव व विहिरी या नगरीत होत्या। जैन, बौद्ध व हिंदू अशा त्रिवेणी धर्मियांचा सुरेख संगम असणाऱ्या शहरात जलस्रोतामुळे इथला भोई समाज मत्स्य, शिंगाडा, हळद, टरबूज या व्यवसायात स्वयंपूर्ण होता। येथील उत्पादने थेट इतर ठिकाणी निर्यात केली जात होती। मात्र प्रशासनाची निष्क्रियता, वाढते औद्योगिकरण, वाढती लोकसंख्या यामुळे हे व्यवसाय डबघाईस आल्याचा प्रत्यय येत आहे। शहरातील ऐतिहासिक असे दुधाळा, डोलारा, असना, मल्हारा, अर्जुन वाटिका, विंजासन, पिंडोनी, चिंतामणी, नगराळा, हरसाळा, कान्हाळा तलाव शहरातील अतिक्रमण व सांडपाण्यामुळे दूषित होत असल्याने यावर निर्भर भोई समाजाचे परंपरागत व्यवसाय मोडकळीस आले आहेत। अपडेट इंडियाने प्रत्यक्ष आढावा घेतला असता पालिकेच्या अयोग्य नियोजनामुळे शहरातील सांडपाणी चक्क या तलावात सोडण्यात येत असल्याने मत्स्य, शिंगाडा, हळद उत्पादक डबघाईस आल्याचा प्रत्यय आला। वाढत्या लोकसंख्येमुळे इथले कित्येक मालगुजारी तलाव बिल्डरांच्या घशात घातल्या जात आहे। कोळसा खाणीमुळे भूगर्भातील पाणी पातळी खोलात जाऊन नैसर्गिक झरे नष्ट होत आहे। मात्र स्थानिक प्रशासन असो वा खुद्द शासन याची गंभीरतेने दखल घ्यायला पुढे येत नसल्याने भविष्यात फार मोठे जलसंकट उभे राहण्याची चिन्हे दिसू लागली आहे। भद्रावती येथील मच्छिंद्र मच्छवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिलीप मांढरे व विदर्भ विभागीय मच्छीमार संघ नागपूर उपाध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवक नरेंद्र पढाल यांच्याशी अपडेट इंडियाने बातचीत केली असता त्यांनी पुढील प्रतिक्रिया व्यक्त केली। प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। त्याच्यामध्ये फॉर्मॅलिटीज आलेला होता, परंतु अलीकडच्या काळामध्ये मानतो आहे की या ठिकाणी या परंपरागत व्यवसायावरती काहीतरी अवकळ आली आहे। त्याची कामं सांगू शकतात? तुमच्या भोई समाजाचा परंपरागत व्यवसाय पूर्वीच्या काळामध्ये चनेपुटाने, डांगरवाडी असा होता आणि हा समाजाला चिपकलेला जो व्यवसाय आहे मुख्यतः मासेमारी आहे। तसेच त्याच माध्यमातून म्हणजे शिंगाडा हा एक भोई समाजाचा एक प्रमुख व्यवसाय होता। गावामध्ये बरेचसे खाजगी आणि संस्थेचे सुद्धा तलाव आहेत। त्या तलावामध्ये दिवसेंदिवस शहरातील सांडपाणी किंवा घाणपाणी जात असल्यामुळे त्या तलावामध्ये होणारी जे म्हणजे शिंगाडीची शेती आहे ती आता म्हणजे नष्ट होण्याच्याच मार्गावर आहे। कधी काळी या ठिकाणाहून आयात होणारा जो शिंगाडा होता तो सध्या लुप्तच झालेला आहे। आज म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की बाहेरून या ठिकाणी शिंगाडा आणावा लागते आणि त्यांना व्यवसाय करावा लागते, अशी परिस्थिती आहे। तसेच घाणपाणी जात असल्यामुळे तलावातील मासे सुद्धा मृत्युमुखी पडतात। त्यामुळे आपल्या येथील समाजाचं भवितव्य आर्थिकदृष्ट्या धोक्यात आलेलं आहे। सर, आपण काय सांगाल? भद्रावती शहर किंवा भद्रावती तालुका हे 500 मंदिर, 500 तलाव अशी ओळख असलेला हा भद्रावती तालुका होता। परंतु सध्या परिस्थितीमध्ये त्या भद्रावती शहरातील तलावाची जी संख्या पाहिली, ही तलावाची संख्या ही नगण्य राहिलेली आहे। सर्वीकडे लेआउट आणि लेआउटच्या माध्यमातून पैसा कमवणे हा विषय या भद्रावती शहरात सुरू असल्यामुळे आमच्या पारंपरिक जो व्यवसाय होता मच्छीमारी आणि तो तलावावरून चालत होता, ते तलाव आता नष्ट झालेले आहेत। काही तलाव हे फक्त इतिहासात नावापुरते उरलेले आहेत। यामुळे तलावाची एक संख्या कमी झाली आणि तलावावर जे उपजीविका करणारे सभासद होते किंवा आमचे मच्छीमार होते त्यांच्या संख्येत सुद्धा वाढ झालेली आहे। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजही आम्ही पारंपरिकरित्याच मच्छीमारी व्यवसाय करतो आहे। आधुनिकीकरण आमच्या या व्यवसायात अजूनही झालेलं नाही आणि ज्या पद्धतीने शासनाने आमच्या समाजाला या मच्छीमार व्यवसायासाठी साधनसामुग्री किंवा जे काही योजना उपलब्ध करून द्यायचा आहे, मच्छीमारी आणि शिंगाडा व्यवसाय हा आज नष्ट होण्याच्या तयारीत आहे।